मी पहिल्यांदा तिच्या घरी गेले तेव्हा तो तिथेच बसला होता, खिडकीजवळ, शांत, हातात पुस्तक आणि चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता. माझी मैत्रीण सतत बोलत होती, पण माझं लक्ष मात्र त्याच्याकडेच जात होतं. काही वेळाने त्याने वर पाहिलं आणि आमची नजर भेटली. त्या एका क्षणी माझं हृदय जोरात धडधडलं. मी पटकन नजर खाली केली, पण त्या दिवसानंतर त्याचा चेहरा सतत डोळ्यासमोर यायला लागला. मी स्वतःला समजावत होते, तो फक्त मैत्रिणीचा भाऊ आहे, पण मन काही ऐकत नव्हतं. काही दिवसांनी पुन्हा तिच्या घरी गेले. यावेळी घरात ती नव्हती, फक्त तो होता. मी दारातच थांबले. तो हलकासा हसला आणि म्हणाला, ती बाहेर गेलीये, पण येईल थोड्या वेळात. माझं मन विचित्र झालं. मी आत गेले. घरात शांतता होती. तो समोर बसला होता आणि मी त्याच्यापासून थोडं अंतर ठेवून बसले, पण त्या शांततेतही त्याची नजर मला जाणवत होती. काही सेकंदांनी तो हलक्या आवाजात म्हणाला, तू मला टाळतेयस का? मी दचकले आणि पटकन म्हणाले, नाही. तो हसला आणि म्हणाला, मग माझ्याकडे बघताना एवढी घाबरतेस का? त्या प्रश्नाने माझा श्वास अडकला. मी काही बोलले नाही, कारण उत्तर माझ्याकडे नव्हतं. तो उठला आणि हळूहळू माझ्या जवळ आला. माझं हृदय इतकं जोरात धडधडत होतं की मला वाटत होतं त्यालाही ऐकू येत असेल. तो अगदी जवळ थांबला आणि हलक्या आवाजात म्हणाला, तुझ्या डोळ्यात जे दिसतं ते लपवू नकोस. त्या क्षणी माझं मन, पूर्ण अंग थरथरलं. मी उठायचा प्रयत्न केला, पण तो अजूनही माझ्या खूप जवळ उभा होता. त्याच्या श्वासाची जाणीव होत होती. मी डोळे खाली केले. तो काही सेकंद शांत राहिला आणि मग हलकासा माझा हात हातात घेतला. त्या स्पर्शाने माझ्या अंगावर शहारे आले, पण यावेळी मी हात मागे घेतला नाही, कारण त्या स्पर्शात एक वेगळीच ओढ होती. मी पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात सरळ पाहिलं आणि त्या क्षणी मला जाणवलं, मी हरत चालले. त्याच्या नजरेत, त्याच्या स्पर्शात आणि त्याच्या जवळ असण्याच्या त्या विचित्र शांततेत. त्या दिवसानंतर मी स्वतःपासूनच लपायला लागले होते, कारण मी जिथे जाईन तिथे त्याचाच विचार यायचा. रात्री झोपताना त्याची नजर आठवायची आणि सकाळी उठल्यावर पहिली आठवण ही त्याचीच असायची. मी स्वतःला खूप समजावत होते, हे थांबवलं पाहिजे, पण मन उलट त्याच्याकडे जोडलं जात होतं. काही दिवस मी मुद्दाम मैत्रिणीकडे जाणं कमी केलं, पण एक संध्याकाळ अशी आली ज्या दिवशी तिचाच निरोप आला, घरी ये, महत्त्वाचं काम आहे. मी मन घट्ट करून तिच्या घरी गेले, पण आत गेल्यावर ती तिथे नव्हती, फक्त तो होता. तो खिडकीजवळ उभा होता. पाऊस सुरू होता आणि मंद वाऱ्याने त्याचे केस हालत होते. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि हलक्या आवाजात म्हणाला, मला माहिती होतं तू येशील. त्या वाक्याने माझं हृदय पुन्हा जोरात धडधडायला लागलं. मी थोडं अंतर ठेवून उभी राहिले, पण त्याची नजर सतत माझ्यावरच होती. घरात शांतता होती, फक्त बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज. तो हळूहळू माझ्या जवळ आला आणि हलक्या आवाजात म्हणाला, इतके दिवस दूर का राहिली? मी नजर खाली करत म्हणाले, कारण मला भीती वाटत होती. तो काही सेकंद शांत राहिला, मग विचारलं, माझी? मी हलक्या आवाजात म्हणाले, नाही, स्वतःची. त्या उत्तराने त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. तो अजून जवळ आला. आता आमच्यामध्ये खूप कमी अंतर उरलं होतं. माझा श्वास अडकायला लागला. तो हळू आवाजात म्हणाला, मग आता पण पळणार आहेस? मी काही सेकंद त्याच्याकडे बघत राहिले, पण यावेळी माझ्याकडे उत्तर नव्हतं, कारण मन आधीच त्याच्याकडे हरलं होतं. तो हलकासा माझ्या केसांजवळ आलेली बट बाजूला करतो. त्या छोट्याशा स्पर्शाने माझ्या अंगावर शहारे आले. मी डोळे बंद केले आणि त्या क्षणी सगळं शांत झाल्यासारखं वाटलं. तो काही सेकंद काही बोलला नाही, फक्त माझ्याकडे बघत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, तुला माहीत आहे, पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तू वेगळी वाटली होतीस. माझं मन पूर्णपणे वितळलं. मी हलक्या आवाजात विचारलं, आणि आता? तो माझ्या डोळ्यात बघत म्हणाला, आता तुझ्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. त्या एका वाक्याने माझ्या मनातलं सगळं थांबलं. मी पहिल्यांदाच त्याच्या इतकी जवळ उभी होते आणि तरीही भीतीपेक्षा जास्त शांत वाटत होतं. बाहेर पाऊस अजून वाढत होता. घरात मंद अंधार पसरला होता आणि त्या वातावरणात त्याची नजर अजूनच खोल वाटत होती. तो हलक्या आवाजात म्हणाला, आपण जे जाणवतोय ते चुकीचं आहे का? मी काही सेकंद विचारात पडले, पण मग हलक्या आवाजात म्हणाले, जर चुकीचं असतं तर इतकं खरं वाटलं नसतं. तो काही सेकंद माझ्याकडे बघत राहिला आणि मग हलकंसं हसला. त्या हसण्यात समाधान होतं, जणू त्याला हवं होतं ते उत्तर मिळालं होतं.
त्या रात्रीनंतर आमच्यामधील जवळीक आणखी वाढली. आता शब्दांपेक्षा जास्त सगळं नजरेतून समजायला लागलं होतं आणि मला जाणवत होतं ही कथा आता फक्त आकर्षण उरली नाही, ती हळूहळू प्रेम बनत चालली होती. त्या रात्रीनंतर माझं मन पूर्णपणे बदललं होतं. आता त्याच्यापासून दूर राहणं अशक्य झालं होतं. मी आरशात स्वतःकडे पाहिलं तरी त्याचीच नजर आठवायची. त्याचा आवाज, त्याचा हलका स्पर्श आणि माझ्याकडे पाहताना त्याच्या चेहऱ्यावर दिसणारं ते वेगळंच हसू. सगळं मनात सतत फिरत राहायचं. काही दिवस आम्ही असंच एकमेकांच्या जवळ येत गेलो. कधी गच्चीत शांत बसून गप्पा, कधी नकळत हाताला हात लागणं आणि त्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये वाढत जाणारी ओढ. एक दिवस संध्याकाळी मी तिच्या घरी गेले. घरात कोणीच नव्हतं, फक्त तो खिडकीजवळ उभा. मंद वारा आत येत होता. आकाशात काळे ढग होते. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि काही सेकंद काहीच बोलला नाही, पण त्या शांततेत खूप काही होतं. मी हळू आवाजात विचारलं, ती कुठे? तो हलकासा हसला आणि म्हणाला, बाहेर गेले. माझं हृदय पुन्हा जोरात धडधडायला लागलं, कारण आता त्या घरात फक्त आम्ही दोघंच होतो. मी थोडं अंतर ठेवून बसले, पण त्याची नजर सतत माझ्यावरच होती. काही सेकंदाने तो हळूहळू माझ्या जवळ आला आणि माझ्यासमोर थांबला. माझा श्वास अडकायला लागला. तो हलक्या आवाजात म्हणाला, तुला माहिती आहे ना, मी स्वतःला थांबवू शकत नाही. त्या शब्दाने माझ्या अंगावर शहारे आले. मी त्याच्याकडे बघत राहिले, कारण माझ्याही मनात तेच चालू होतं. तो हलकासा खाली वाकला आणि माझ्या चेहऱ्याजवळ आलेली केसांची बट बाजूला केली. त्या छोट्याशा स्पर्शाने माझं पूर्ण अंग थरथरलं. मी डोळे बंद केले आणि त्या क्षणी मला जाणवलं, मी आता पूर्णपणे त्याच्याकडे ओढली गेले. तो काही सेकंद शांत राहिला, मग हलक्या आवाजात म्हणाला, जर तू नाही म्हणालीस तर मी आत्ता मागे जाईन. मी डोळे उघडले आणि त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्या नजरेत इच्छा होती, पण त्याहून जास्त आदर होता. मी हळूच मान हलवली आणि त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर आलेलं हलकंसं हसू मी आयुष्यभर विसरू शकणार नव्हते. बाहेर पाऊस सुरू झाला. घरात मंद अंधार पसरला आणि त्या वातावरणात आम्ही दोघं एकमेकांच्या खूप जवळ बसलो होतो. शब्द कमी पडत होते, पण भावना खूप स्पष्ट होत्या. त्याने हलकासा माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, तू जवळ असलीस की बाकी सगळं शांत होतं. त्या वाक्याने माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं, कारण पहिल्यांदाच कोणीतरी मला इतकं जपून जवळ घेतलं होतं. त्या रात्रीनंतर आमचं नातं बदललं. आता आम्ही फक्त चोरीने नजर मिळवणारे 2 लोक नव्हतो, आम्ही एकमेकांच्या मनाचा भाग झालो होतो. कधीकधी प्रेम मोठ्या शब्दात नसतं, ते अशा छोट्या क्षणात असतं, जिथे एक नजर, एक हलका स्पर्श आणि एकमेकांसोबत असताना मिळणारी शांतता सगळं काही सांगून जाते.